नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी बद्दल माहिती घेत असताना मेडियन या मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी बद्दल माहिती घेतलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा जो मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे त्या पुढच्या मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी बद्दल माहिती घेणार आहोत. तो पुढचा मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे मोड. मोड म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मोड हे आपण बघणार आहोत. त्यानंतर मोड हा अनग्रुप्ड डेटासाठी म्हणजेच इंडिव्हिज्युअल सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन दॅट इज रॉ डेटासाठी कसा कॅल्क्युलेट करतात ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी मोड कसा कॅल्क्युलेट करतात ते आपण पाहणार आहोत. आता मोड म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मोड. तर मोड म्हणजे तुमच्या डेटामधली अशी व्हॅल्यू की ज्याच्या अशी हायेस्ट व्हॅल्यू की ज्याच्या भोवती खूप साऱ्या व्हॅल्यूज कॉन्सन्ट्रेट होतात, गॅदर होतात, त्या व्हॅल्यूला आपण मोड असं म्हणतो. म्हणजेच मोड इज द व्हॅल्यू इन द डिस्ट्रीब्युशन विच ऑकर्स मोस्ट फ्रिक्वेंटली. म्हणजे जास्तीत जास्त वेळेला तुमच्या डेटामध्ये जी व्हॅल्यू येते, म्हणजे एखादी व्हॅल्यू त्याच्या भोवती जास्त व्हॅल्यू, त्याच प्रकारच्या व्हॅल्यू जास्त वेळेला जर कॉन्सन्ट्रेट होत असतील तर त्याला आपण मोड म्हणतो. मोड रेफर्स टू दॅट व्हॅल्यू इन द डिस्ट्रीब्युशन विच ऑकर मोस्ट फ्रिक्वेंटली. जास्त वेळेला जी एखादी व्हॅल्यू जास्त वेळेला तुमच्या डेटामध्ये ऑकर होते, मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स ती तुमच्या डेटामध्ये जर ऑकर होत असेल इतर व्हॅल्यूंच्या तुलनेत, तर त्या व्हॅल्यूला आपण, की जी व्हॅल्यू जास्त वेळ ऑकर होते त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहोत, मोड असं म्हणणार आहोत. म्हणजे आपण आपल्या लोकशाहीमध्ये आपण ज्या वेळेला एखादा निर्णय घेत असतो त्यावेळेला ज्या निर्णयाला जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा असेल तो निर्णय आपण ग्राह्य मानतो. त्याच पद्धतीनं जास्तीत जास्त व्हॅल्यूचं कॉन्सन्ट्रेशन कुठं झालेलं आहे, दॅट इज अवर मोड. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या भारतामध्ये ॲव्हरेज हाईट ऑफ द मेल इज 5 feet and 6 inches असं आपण म्हणतो. तर ॲव्हरेज हाईट ऑफ मेल इज 5 feet and 6 inches आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ असा आहे का की आपण प्रत्येक पर्सनची हाईट मोजतो, मेल पर्सनची हाईट मोजतो आणि त्याचा अरिथमेटिक मीन काढतो, किंवा प्रत्येक पर्सनची हाईट मोजल्यानंतर तो डेटा अरेंज करतो आणि त्याचं मिडल मिस्ट ऑब्झर्वेशन काढतो. तर असं नाही होत. इथं ज्या वेळेला आपण ॲव्हरेज हाईट ऑफ इंडियन मेल इज 5 feet and 6 inches असं म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ असा असतो की आपल्या भारतामध्ये जेवढे मेल आढळतात ते जास्तीत जास्त मेल 5 feet and 6 inches आपल्याला आढळतात. म्हणजे इथं तुमचा मोड ॲज अ ॲव्हरेज म्हणून वापरला जातो. म्हणजे एखादं समजा चपलाचं दुकान आहे, त्या चपलाच्या दुकानामध्ये एखादा व्यक्ती म्हणजे तो शॉपकीपर असेल, ओनर असेल, तो कोणत्या चपला आपल्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवणार, तर ज्या नंबरच्या साईजचे लोक, पायांची साईज ज्याला आपण म्हणतो त्याच्या नंबरमध्ये असते, ज्या साईजचे लोक तुम्हाला समाजामध्ये जास्तीत जास्त आढळतात त्या साईजच्या चपला तो दुकानामध्ये जास्त प्रमाणात ठेवेल. सो हिअर shoe size, suppose that there is 8 or 7 is our mode. जे त्या नंबरची साईज किंवा ती साईज असणारे पायांची जास्तीत जास्त लोक आपल्याला समाजामध्ये आढळतात, याचा अर्थ आपण तिथं मोडचा विचार करत असतो. म्हणजे एखादी व्हॅल्यू जी जास्तीत जास्त वेळेला ऑकर होत असेल तर त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो,
मोड असं म्हणतो. Therefore mode refers to that value in the distribution which occurs most frequently. It is an actual value which has highest concentration of the items and around it, items in and around it. ओके, अशा पद्धतीनं मोडचा कन्सेप्ट आहे. आता हा मोड आपल्याला क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरच्या बाबतीत पण काढता येतो आणि क्वांटिटेटिव्ह सिनॅरिओमध्ये पण काढता येतो. म्हणजे जी क्वालिटी पजेस करणारे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल जास्त, ती क्वालिटी म्हणजे तुमची मोडल क्वालिटी असं तुम्ही त्याला म्हणू शकता. मग त्या पद्धतीनं आपला जे रॉ डेटा, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, ह्यांच्या बाबतीत पण आपण मोड कॉम्प्यूट करू शकतो. आता मोड जे आहे त्याला आपण हायपोथेटिकल ॲव्हरेज असं म्हणतो. हायपोथेटिकल का म्हणतो? कारण आपण ते इझिली कॅल्क्युलेट करू शकतो आणि ते नुसत्या उघड्या डोळ्यांनी फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू बघून डायरेक्टली तुम्ही सांगू शकता की हा त्या गोष्टीचा मोड आहे किंवा ही त्याची मोडल व्हॅल्यू आहे असं. तो हायपोथेटिकल, ती म्हणजे ज्या कॅटेगरीमध्ये जास्त नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स येतील, ऑर्गॅनिझम्स येतील, ती म्हणजे तुमचा मोड होत असतो. सो इट इज अ हायपोथेटिकल. मग आता आपण ज्या वेळेला कॉम्प्युटेशन करतो मोडचं, त्यावेळेला पहिल्यांदा अनग्रुप्ड ऑर रॉ डेटा आपण त्यासाठी आपण मोड कॅल्क्युलेट करणार आहोत. रॉ डेटा किंवा अनग्रुप्ड डेटा आपण कुणाला म्हणतो? तर ज्या डेटा सेटमध्ये सगळ्या व्हॅल्यू इंडिव्हिज्युअली फक्त कॉमन सेपरेट करून लिहिलेल्या असतात, त्या डेटा सेटला आपण अनग्रुप्ड डेटा किंवा रॉ डेटा असं म्हणतो. और इंडिव्हिज्युअल सेरीज ऑफ ऑब्झर्वेशन असं आपण म्हणतो. फॉर अनग्रुप्ड डेटा और ए सेरीज ऑफ इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स, मोड इज ऑफन फाउंड बाय मियर इन्स्पेक्शन. फक्त एक इन्स्पेक्शन करून तुम्ही डायरेक्टली काय करू शकता? त्याचा मोड सांगू शकता. फॉर एक्झाम्पल इथे एक एक्झाम्पल घेतले बघा. 2, 7, 10, 15, 10, 17, 8, 10, 2. आता ह्या डेटामध्ये आपल्या डेफिनेशननुसार मोड कोणाला आपण म्हणणार की जी व्हॅल्यू जास्तीत जास्त वेळा ऑकर झाली आहे, द व्हॅल्यू विच ऑकर्स मोस्ट फ्रिक्वेंटली इन द डिस्ट्रीब्युशन. जास्तीत जास्त वेळेला ऑकर झालेली व्हॅल्यू. आता इथं जास्तीत जास्त वेळेला ऑकर झालेली व्हॅल्यू कोणती आहे? तर 10. देअरफॉर मोड यम सफिक्स ओ असं त्याला नोटेशन वापरलं जातं. तर मोड इज इक्वल टू 10 असं आपण म्हणणार आहे. इन सम केसेस द मोड मे बी अब्सेंट, while in some cases there may be more than one mode. काही ठिकाणी मोड अब्सेंट असतो, काही ठिकाणी एकपेक्षा जास्त मोडसुद्धा अवेलेबल असू शकतात. कारण समजा सेम नंबर ऑफ टाइम्स तितक्या व्हॅल्यू, जर ती दोन व्हॅल्यू काय झाल्या ऑकर झाल्या तेवढ्याच नंबर ऑफ टाइम्सनी, तर तो त्याचा दोन मोड असू शकतात त्याचे, अशा पद्धतीनं. सो त्याचं एक्झाम्पल बघा इथं, नो मोड आणि मोर दॅन वन मोड. तर समजा असा डेटा आहे 12, 10, 15, 24 आणि 30. आता इथं कोणतीच अशी व्हॅल्यू नाही 10. आता इथं बघा तुमचं 7 तुम्ही जर बघितलं तर 3 वेळेला ऑफर झालेलं आहे, आणि 10 जरी तुम्ही बघितलं तर 10 सुद्धा 3 वेळेला ऑफर झालेला आहे. म्हणजे दोन व्हॅल्यू अशा आहेत 7 आणि 10, तर त्यात सेम तितक्याच 3 वेळेला ऑफर झालेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ इथं काय आहेत, दोन मोड्स आहेत, आणि ते दोन मोड कोणते आहेत? 7 आणि 10 असे दोन मोड आहेत. सो बाय मोडल डिस्ट्रीब्युशन आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. अशा पद्धतीनं एकतर तुमच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये मोड असणार नाही किंवा तिथं एकपेक्षा जास्त सुद्धा मोड असू शकतात, त्याला बाय मॉडेल आपण असं म्हणतो. तर ग्रुप्ड डेटा किंवा त्याला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपण कसा मोड काढतो?
तर ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आपल्याला दिसते बाय ऑब्झर्वेशन डायरेक्टली, म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल अँड इट्स करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी अशा टाईपमध्ये तुम्हाला डेटा दिलेला असतो. मग ज्या व्हॅल्यूची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे ती व्हॅल्यू म्हणजे आपला मोड असतो. So for discrete frequency distribution, see the highest frequency and corresponding value of x is the mode. आता कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे आहे त्या कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी मोड कसा कॅल्क्युलेट केला जातो त्याचा फॉर्म्युला काय ते आपण बघणार आहोत. नाव कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन म्हणजेच ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज या टाईपमध्ये. तर सी हायेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ द क्लास इंटरवल इज कॉल्ड मोडल क्लास. म्हणजे तुमच्याकडं क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी दिलेल्या असतील तर त्यामध्ये काय करायचं, हायेस्ट फ्रिक्वेन्सी आपण बघायची पहिल्यांदा आणि त्या हायेस्ट फ्रिक्वेन्सीचा जो क्लास असेल करस्पॉन्डिंग क्लास तो म्हणजे तुमचा मोडल क्लास असं म्हणता येईल. ओके. मग त्या मोडल क्लासच्या वेगवेगळ्या स्पेसिफिकेशनसाठी काय करू शकता आपण, फॉर्म्युला वापरून व्हॅल्यू ऑफ मोड काढू शकता. आता तो फॉर्म्युला जो आहे तो आता डेल्टामध्ये तुम्हाला फार कन्फ्यूज होईल, त्यासाठी सिम्प्लिफाय करून खाली लिहिला आहे तो. मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू सी, किंवा त्यालाच एच असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता ते जो यल आहे तो यल म्हणजे लोअर लिमिट ऑफ मोडल क्लास. सो मोडल क्लास आपण काढणार आहे. कुणाला म्हणायचं मोडल क्लास, ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे इतर क्लासच्या मानानं, तर त्या क्लासला आपण मोडल क्लास म्हणतो. त्या क्लासचं लोअर लिमिट म्हणजे तुमचा यल. आता F1 जो आहे तो F1 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मोडल क्लास. मोडल क्लासची जी फ्रिक्वेन्सी असते ती म्हणजे तुम्ही F1 म्हणून गृहीत धरता. F0 म्हणजे काय, तर F0 म्हणजे तुमचा मोडल क्लास जो आहे त्याच्या अगोदरचा क्लास, त्याच्या अगोदर लगेच मोडल क्लासच्या लगेच अगोदर जो क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी त्या क्लासची. आणि F2 म्हणजे काय, तर तुमच्या मोडल क्लास नंतरचा लगेचच क्लास असेल त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे F2 असं आपण घेतो. आणि सी म्हणजे तुमची क्लास इंटरवल असते, क्लास विड्थ त्याला आपण म्हणतो, किंवा त्याला तुम्ही एच सुद्धा म्हणू शकता. असा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू सी और एच. आता इथं ते एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत. कॅल्क्युलेट द मोड फॉर फॉलोविंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. पहिल्यांदा आपल्याला क्लास इंटरवल दिलेले आहेत आणि फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. क्लासेस 0 to 50, 50 to 100 अशा पद्धतीने. लास्ट क्लास जो आहे तर 400 अँड अबाव असा क्लास आहे, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 15. अशा पद्धतीने आपल्याला फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. आता पहिला आपला टास्क जो असतो अशा सिच्युएशनमध्ये, ज्यावेळेला आपल्याला क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असतात त्यावेळेला आपण काय करायचं, तर पहिल्यांदा आपल्याला मोडल क्लास शोधून काढायचा असतो. तर मोडल क्लास आपण ज्या वेळेला शोधून काढणार त्यावेळेला काय करायचं, सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी बघायची. आता एफ या कॉलममध्ये सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे, तर 150, 150 अशी आपली सगळ्यात मॅक्सिमम हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे. त्याचा करस्पॉन्डिंग क्लास जो आहे तो किती आहे, 200 to 250. सो दिस क्लास 200 to 250 इज अवर मोडल क्लास. त्याला मोडल क्लास म्हणायचं. आता मोडल क्लास जी फ्रिक्वेन्सी असते 150 त्याला आपण F1 म्हणणार, F1 म्हणायचं. आणि F0 म्हणजे मोडल क्लासचा अगोदरचा क्लास, म्हणजे 150 ते 200 जो क्लास आहे अगोदरचा 150 to 200 पर्यंतचा, त्याची फ्रिक्वेन्सी त्याला आपण F0 म्हणणार, दॅट इज 91. आणि F2 कोणाला म्हणणार, मोडल क्लासच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. मोडल क्लासच्या नंतरचा क्लास कुठला आहे, 250 to 300, 250 ते 300. मग त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे 87, त्याला आपण F2 असं म्हणणार. आणि इथं क्लास विड्थ एच किंवा सी काय आहे, तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, दॅट इज नथिंग बट द 50. अशा पद्धतीनं आपल्याकडं त्या टर्मिनॉलॉजी किंवा टर्म्सच्या व्हॅल्यू येतील. इथं बघा, हिअर हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज 150 अँड द करस्पॉन्डिंग क्लास इंटरवल और क्लास इज 200 to 250 विच इज द मोडल क्लास. मग ह्या मोडल क्लासचं लोअर लिमिट किती आहे, तर 200. सो एल इज इक्वल टू 200. F1 मगाशी सांगितल्याप्रमाणे 150
F0 91 अँड F2 इज 87 अँड C इज 50. अशा पद्धतीने मगाशी मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने इथं आपल्याला मिळेल. आता मोड आपण ज्या वेळेला कॅल्क्युलेट करतो तर हा फॉर्म्युला जो मी मगाशी सांगितला होता तो आपण तिथं वापरणार आहे. मोड इज इक्वल टू M0 किंवा M0 असं त्याला म्हणू शकतो, त्याचं नोटेशन आहे, इज इक्वल टू 1 प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0 अपॉन 2 F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू C. मग त्या व्हॅल्यू सगळ्या आपण तिथं पुट केल्या नेक्स्ट स्टेपला. सो 200 प्लस 150 मायनस 91 अपॉन 2 इंटू 150 मायनस 91 मायनस 87 होल मल्टिप्लाइड विथ 50. हे सगळं जर दुसरी टर्म जी आहे आपली त्या ॲडिशनमधली पुढची टर्म ती सगळी सॉल्व केल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा 150तून 91 वजा करायचं, त्याला गुणिले 50 करायचं, ते न्यूमरेटरला लिहायचं. डिनॉमिनेटरला काय होणार, 150 गुणिले 2 होणार 300. 300 वजा 91 वजा 87 केल्यानंतर आपल्याला जे काय मिळतं आहे ते डिनॉमिनेटरला येणार. त्यामुळे ते आपल्याला काय मिळेल बघा, 2950 अपॉन 122 अशा पद्धतीने ती व्हॅल्यू मिळेल. आणि त्यांचा भागाकार केल्यानंतर आपल्याला किती मिळेल, 24.18. म्हणजे आपली मोडची टर्म काय आहे बघा, मोड इज इक्वल टू 200 प्लस 24.18. सो त्याची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 224.18. सो 224.18 इज अवर value of mode for the given frequency or grouped frequency distribution. In this way we can calculate the mode for grouped frequency distribution using some formula and calculations. Now graphic location of mode. How to locate mode with the help of graph. ग्राफचा वापर करून आपण मोड कसा लोकेट करणार त्याच्या काही स्टेप आपल्याला दिलेले आहेत. आता हे सगळं करत असताना काय करायचं, तर व्हॉट इज द स्टेप, फर्स्ट स्टेप हियर वी हॅव टू ड्रॉ द हिस्टोग्राम ऑफ गिवन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आपल्याला जे काय फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन त्याचं पहिल्यांदा आपण काय करायचा, हिस्टोग्राम काढायचा. आता हिस्टोग्राम काढल्यानंतर काय करायचं बघा, हिस्टोग्राम काढून झाला, हिस्टोग्रामचे जे काय स्टेप्स आहेत ड्रॉ करायच्या त्या सगळ्या फॉलो केल्या थोडक्यात. आणि आपल्याला हिस्टोग्राम मिळाला. मग हिस्टोग्राम मिळाल्यानंतर वी हॅव टू जॉईन द रेक्टँगल कॉर्नर्स ऑफ द हायेस्ट रेक्टँगल, that is modal class rectangle, by straight line to top right corners of the preceding rectangle. Similarly, the top corner of the highest rectangle is joined with top corner of the rectangle on right. म्हणजे काय, आपल्या सगळ्यात टॉप हायेस्ट जर रेक्टँगल जो आहे त्या रेक्टँगलच्या आतमध्ये इनसाइड दॅट रेक्टँगल वी हॅव टू ड्रॉ 2 लाईन्स डायगोनली. आपल्याला डायगोनली 2 लाईन काय करायच्या आहेत, ड्रॉ करायच्या आहेत. आता कशा ड्रॉ करणार, तर त्याच्या ॲडजेसंट रेक्टँगल जे आहेत शेजारचे, त्या शेजारच्या रेक्टँगलच्या टॉपपर्यंत कसे डायगोनली आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. म्हणजे वी हॅव टू ड्रॉ 2 लाईन्स डायगोनली इनसाइड द हायेस्ट रेक्टँगल starting from top of the highest rectangle to the top of adjacent rectangle. अशा पद्धतीनं ते काय करायचे आहेत, लाईन्स ड्रॉ करायचे आहेत, थोडक्यात तिरक्या, पण त्या हायेस्ट रेक्टँगलच्या आतमध्येच तिरक्या रेषा ड्रॉ करायच्यात डायगोनली. आणि त्या कशा करायच्या आहेत, हायेस्ट रेक्टँगलचा जो टॉप आहे तिथून शेजारचा जो असेल रेक्टँगल त्याच्या टॉपपर्यंत आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. मग त्या दोन्ही लाईन काय असतील, डायगोनल असल्यामुळे इंटरसेक्ट होतील एकमेकांना. मग फ्रॉम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज 2 डायगोनल लाईन्स वी ड्रॉ परपॅन्डिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस. म्हणजे त्या 2 डायगोनल लाईनचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल तिथून आपण काय करणार, एक्स ॲक्सिसवरती परपॅन्डिक्युलर टाकणार, पुट करणार, ड्रॉ करणार. आणि मग त्या परपॅन्डिक्युलरची रिअल व्हॅल्यू आहे
एक्स ॲक्सिसवरची दॅट गिव्ज द मोड. त्या जो काय आपण परपेंडिक्युलर टाकला आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू डायगोनल लाईन्सपासून त्या परपेंडिक्युलरची एक्स ॲक्सिसवरची व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ मोड. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ग्राफिकली काय करू शकतो, मोड लोकेट करू शकतो. आता इथं बघा एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, लोकेट मोडल व्हॅल्यू ग्राफिकली फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. इथं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिलं आहे आणि त्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्याला ग्राफिकली काय करायचं आहे, मोड लोकेट करायचं आहे. ओके, क्लास आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. मग पहिल्यांदा ह्या जे काय आपल्याला दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ह्याचा आपण काढायचा हिस्टोग्राम. आणि हिस्टोग्राममधल्या हायेस्ट ज्याची हाईट आहे, मॅक्सिमम हाईट ज्या रेक्टँगलची आहे त्या रेक्टँगलच्या आतमध्ये डायगोनली 2 लाईन ड्रॉ करायच्या आणि त्यांच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनपासून परपेंडिक्युलर पुट करायचा एक्स ॲक्सिसवरती आणि त्या परपेंडिक्युलरचा जो एक्स कोऑर्डिनेट असेल किंवा एक्स व्हॅल्यू असेल ती म्हणजे तुमची मोडल व्हॅल्यू. नाव हिअर सी हाऊ टू ड्रॉ ए हिस्टोग्राम अँड हाऊ टू लोकेट मोड फ्रॉम इट. इथं बघा डायगोनली लाईन कशा ड्रॉ केलेल्या आहेत ते बघा, ॲडजेसंट रेक्टँगलच्या टॉपपर्यंत, हायेस्ट रेक्टँगलच्या टॉपपासून कशा डायगोनली तिरक्या पद्धतीने ड्रॉ केलेल्या आहेत अशा ड्रॉ करायच्या आणि त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनपासून एक्स ॲक्सिसवरती रेक्टँगल पुट करायचा, ड्रॉ करायचा आणि त्याचा जो एक्स व्हॅल्यू असेल त्या रेक्टँगलची परपेंडिक्युलरची तर दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स ऑन एक्स ॲक्सिस इज नथिंग बट युअर मोड. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ग्राफिकली मोड दाखवू शकतो. नाव सम मेरिट्स ऑफ मोड. मोडचे काय एकंदरीत बेनिफिट्स किंवा जमेच्या बाजू आहेत, दॅट इज मेरिट्स ऑफ मोड. फर्स्ट मेरिट इज इट इज इझी टू कॅल्क्युलेट अँड इन सम केसेस इट कॅन बी लोकेटेड बाय मियर इन्स्पेक्शन. म्हणजे तो इझिली कॅल्क्युलेट करता येतो ही तर गोष्ट आहेच, पण काही गोष्टींमध्ये कॅल्क्युलेट करायच्या ऐवजी नुसत्या इन्स्पेक्शनने तुम्ही काय करू शकता, सांगू शकता, फाइंड करू शकता. दिस इज द मेरिट ऑफ मोड. सेकंड, मोड इज नॉट ॲट ऑल अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. सगळ्याच प्रकारच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यू ज्या आहेत त्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूमुळे तुमचा मोड अफेक्ट होतोच असं नाही. सो मोड इज नॉट ॲट ऑल अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. कारण जी व्हॅल्यू तुमच्या डेटामध्ये जास्त वेळेला येते ती व्हॅल्यू म्हणजे तुमचा मोड असतो. त्यामुळे एखादी दुसरी व्हॅल्यू एक्स्ट्रीमली कितीही जरी आली मोठी तर त्याचा परिणाम काय फारसा मोडवर दिसत नाही. इट कॅन बी कॅल्क्युलेटेड फॉर ओपन एंड क्लासेस. जसा मीन आपला ओपन एंड क्लासेससाठी कॅल्क्युलेट करता येत नाही हे आपल्याला माहिती आहे, मीडियन आपल्याला ओपन एंड क्लासेससाठी कॅल्क्युलेट करता येतो, तसंच तुमचा मोडसुद्धा काय होतो ओपन एंड क्लासेससाठी कॅल्क्युलेट करता येतो. नाव फोर्थ मेरिट इज इट इज युजली अन ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सिरीज. तुमच्या सिरीजमधल्या इम्पॉर्टंट पार्टची ती काय ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे, तुम्ही ॲक्च्युअल व्हॅल्यू पिक करता, ही व्हॅल्यू जास्त वेळेला आली आहे डेटामध्ये, सो इट इज अ मोड. पण दॅट व्हॅल्यू इज काय ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे तुमची. वी हॅव पिक्ड इट फ्रॉम युअर डेटा. नेक्स्ट, इन सम सर्कमस्टान्सेस इट इज द बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अ डेटा. हे काही सिच्युएशनमध्ये असा होता की हे तुमचं जे आहे दॅट इज अ बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह. आता बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काही सिच्युएशनमध्ये मीन ॲज अ बेस्ट असतो, काहीमध्ये मेडियन ॲज अ बेस्ट. पण काही सर्कमस्टान्सेस असे असतात की तिथं मीन मेडियन वगैरे आपल्याला आपण वापरू शकत नाही आणि ते प्रॉपरली रिप्रेझेंट करू शकत नाही तुमच्या डेटाला किंवा डेटाचं. त्या सिच्युएशनमध्ये अशा काय होतं तुमचा मोड इज द बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अ डेटा. नाव सम demerits ऑफ अ मोड. इट इज नॉट बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन्स. आपण काय करतो, जी व्हॅल्यू मॅक्सिमम टाइम्स डेटामध्ये ऑकर झालेली आहे तेवढ्याच व्हॅल्यूचा विचार करून मोड काढतो. त्यामुळे काय होतं, इट इज नॉट बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन. सगळ्या व्हॅल्यू विचारात घेत नाहीत आपण कॅल्क्युलेशन करताना त्याच्या. सो
समजा ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर फक्त मॉडल क्लासमधल्या जेवढ्या व्हॅल्यू असतील त्या मॉडल क्लासचाच विचार करतो. त्यामुळे सगळ्या डेटाचा किंवा सगळ्या ऑब्झर्वेशनचा विचार हा मोड काढताना केला जात नाही. म्हणून इट इज नॉट बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन. नेक्स्ट, इट इज नॉट कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. पुढं तुम्हाला कुठं एखादं नवीन मेजर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यामध्ये मोडचा काय होतो वापर होत नाही. सो इट इज नॉट कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. थर्ड, mode is ill defined. Generally it is not possible to find mode in some cases. ill defined याचा अर्थ काय, प्रत्येक सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करू शकता, मोड कॅल्क्युलेट ज्या वेळा करू शकता त्यावेळा आपण म्हणतो वेल डिफाईंड. पण इल डिफाईंड म्हणजे काही ठिकाणी मोड आपल्याला कॅल्क्युलेटच करता येत नाही, करूच शकत नाही आपण तिथं कॅल्क्युलेट. त्या केसेसला आपण काय म्हणतो मग मोड इज इल डिफाईंड. नेक्स्ट, ॲज कम्पेअर्ड विथ मीन, mode is affected to great extent by sampling fluctuation. म्हणजे कंपेअर जर केलं आपण अरिथमेटिक मीनशी तर मोडवरती सॅम्पलिंग फ्लक्च्युएशनचा काय होतो, जास्त परिणाम होतो असं लक्षात येतं किंवा दिसून येतं. दिस इज द डिमेरिट. खरं तर एखादं ॲव्हरेज कसं असावं किंवा एखादं मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी कसं असलं पाहिजे तर त्याच्यावरती सॅम्पलिंग फ्लक्च्युएशनचा जास्त इफेक्ट झाला नाही पाहिजे, परंतु तो ॲज कम्पेअर्ड विथ मीन मोडवरती त्याचा जास्त इफेक्ट होतोय. सो इट इज अफेक्टेड टू द ग्रेट एक्सटेंट बाय सॅम्पलिंग फ्लक्च्युएशन्स. दिस इज द डिमेरिट ऑफ मोड. नेक्स्ट अँड लास्ट, इट इज अनसुटेबल इन केसेस वेअर रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ आयटेम्स हॅज टू बी कन्सिडर. ज्या वेळा असा रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स ऑब्झर्वेशनचा किंवा आयटमचा कन्सिडर आपण करतो त्यावेळा मात्र हा मोड काय होतो, अनसुटेबल असतो त्या केसमध्ये. सो दिस इज ऑल्सो डिमेरिट ऑफ मोड. नाव वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ मोड इन केस ऑफ continuous frequency distribution or grouped frequency distribution, that is mode is equal to L plus f1 minus f0 upon 2 f1 minus f0 minus f2 into C, where f1 is frequency of modal class, f0 is frequency of the class preceding to modal class, f2 is the frequency of a class succeeding to the modal class, C is a class width, L is a lower limit of the class. हे सगळं आपल्याला माहिती आहे. हा फॉर्म्युला जनरेट कसा झाला, हाव इट जनरेटेड और हाव इट इज डिराइव्ड, कसं काय हा डिराइव्ह झाला तर ते आपल्याला जरा डेरिव्हेशन बघावं लागेल. वी हॅव टू डिराइव्ह डेरिव्हेशन ऑफ द फॉर्म्युला फॉर मोड इन केस ऑफ ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता हे बघत असताना आपण हा हिस्टोग्राम जो ग्राफिकल मेथडसाठी आपण वापरतो तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. इथं दोन ट्रायंगल आपल्याला दिसत आहेत जे BEA किंवा AEB किंवा DEC हे दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल आहेत. त्यामुळे ह्याच्या काय होतील बाजू ज्याला आपण म्हणतो साइड्स दॅट आर इन द प्रपोर्शन. ऑल्सो तिथं तुमची साईड जी आहे FE तशीच ती पुढं वाढवली, H समजा केली पुढं तर FE आणि EH ह्या दोन साईडसुद्धा काय असतील प्रमाणात असू शकतात आपल्या. त्यामुळं आपण काय घेऊ शकतो, समजा दोन साईड आपण विचारात घेतल्या AB अपॉन CD इज इक्वल टू FE अपॉन EH. आता EH तिथं दाखवली नाही पण तुम्ही कन्सिडर करा EH. अशा दोन्ही साईडसुद्धा काय होतात प्रमाणात तुमच्या असू शकतात. ओके, मग त्या प्रत्येक व्हॅल्यूची त्या प्रत्येक साईडची व्हॅल्यू आपण काढून तिथं पुट करायची. आता तुमचा AB जो आहे तो AB म्हणजे काय, AB तुम्हाला जर काढायचा असेल तर काय होईल, तुमची F1 ची जी फ्रिक्वेन्सी आहे फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडल क्लास त्यातून फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिसिडिंग क्लास वजा केली तर तुम्हाला BA मिळेल किंवा AB मिळेल. बरोबर, म्हणजे F1 मायनस F0 केलं आपण तर आपल्याला AB मिळेल. तसं CD मिळवायचं असेल तर F1 मायनस F2 आपण जर केलं तर आपल्याला CD मिळेल.
फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग टू मॉडेल क्लास, असं आपल्याला ती व्हॅल्यू ए बी आणि सी डीची मिळेल. फक्त ई एफ आणि ई एचची व्हॅल्यू कशी मिळणार? आता ई एफची व्हॅल्यू काढायची असेल म्हणजे तुम्हाला काय होईल, मोड पर्यंतची व्हॅल्यू एफ ई म्हणजे लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास टू मोड पर्यंतची व्हॅल्यू. तर 0 पासून मोड हे अंतर वजा 0 पासून 20 म्हणजे लोअर लिमिट ऑफ द क्लास, हे वजा केलं तर आपल्याला काय मिळतंय, एफ ई मिळते. सो मोड मायनस लोअर लिमिट ऑफ द क्लास, एम सफिक्स ओ मायनस एल, हे आपल्याला काय मिळेल, ई एफची व्हॅल्यू मिळेल. तसंच ई एचची व्हॅल्यू कशी मिळेल, अप्पर लिमिट ऑफ द क्लास मायनस मोड, मग तुम्हाला ई एचची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे 30 अप्पर लिमिट आहे ना, दॅट इज अप्पर लिमिट ऑफ द क्लास, त्याला यू म्हणूया आपण. तर दॅट मायनस मोड केला, मोडपर्यंतचं अंतर, तर आपल्याला मोडपासून 30 पर्यंतचं अंतर, त्याच्यात ई एचचं अंतर मिळेल. मग असं तुम्ही केलं होता, इथं दिलेलं आहे. तर 2 फिगर्स ए ई बी अँड डी ई सी आर इक्विव्हॅलंट. त्यामुळं ए बी अपॉन सी डी इज इक्वल टू बी ई अपॉन डी ई असं आहे. म्हणजेच ए बी अपॉन सी डी इज इक्वल टू एफ ई अपॉन ई एफ अपॉन मी सांगितलेली ई एच, अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. ई एच म्हणा. आणि त्यात काय केलं, इज इक्वल टू जर केलं ते दोन्ही व्हॅल्यू मी सांगितल्या पद्धतीनं आणि डिनॉमिनेटरमध्ये न्यूमरेटर ॲड केला, ॲड केला. आता बी सी जी व्हॅल्यू आली एफ ई अपॉन बी सी, एफ ई अपॉन बी सी का आली, न्यूमरेटरमध्ये न्यूमरेटर जर ॲड केला तर एफ ई अपॉन एफ ई प्लस ई एच होणार ना. तर एफ ई प्लस ई एच म्हणजेच बी सी, आणि बी सी त्या पद्धतीने ते होणार. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एफ वन मायनस एफ टू जे होतं ते, आणि एफ वन मायनस एफ नॉट हा तुमचा न्यूमरेटर होता. तर न्यूमरेटर काय केला आपण, डिनॉमिनेटरमध्ये ॲड केला. त्यामुळे एफ वन मायनस एफ नॉट अपॉन एफ वन मायनस एफ नॉट प्लस एफ वन मायनस एफ टू, आणि दॅट इज इक्वल टू एफ वन मायनस एफ नॉट अपॉन 2 एफ वन मायनस एफ नॉट मायनस एफ टू, अशी तुम्हाला ती टर्म मिळेल. ओके, मग ती आपल्याला काय करायची आहे, टर्म. तर नेक्स्ट आपल्याला जो ए बी अपॉन सी डी जो आहे दॅट इज इक्वल टू बी अपॉन डी. तर इथं बी कुठं आहे बघा तुमचं, बी अपॉन डी अशा पद्धतीचं आहे. आणि इकडं ए बी अपॉन सी डी असं एक मिळते तुम्हाला, ए बी अपॉन सी डी असं एक मिळते. ओके, मगाशी सांगितल्याप्रमाणे मी मोड मायनस वगैरे जे होतं, एफ ई अपॉन ई एच जे होतं त्या व्हॅल्यू जर आपण पुट केल्या त्याच्या इक्वल टू एफ ई अपॉन ई एच, म्हणजे काय होणार बघा, मोड मायनस लोअर लिमिट अपॉन अप्पर लिमिट मायनस मोड. आणि त्याची जर तुम्ही डिनॉमिनेटरमध्ये न्यूमरेटर ॲड केला तर ती फक्त आपल्याला टर्म काय मिळेल, मोड मायनस लोअर लिमिट अपॉन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असं होईल ना. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजेच काय, तुमचं क्लास इंटरवल एच, त्याला सी म्हणूया आपण, क्लास इंटरवल एच, दॅट इज नथिंग बट बी सी आपल्याला मिळतं इथे. मग एका बाजूला आपण व्हॅल्यू मोड ठेवू, दुसऱ्या बाजूला काय करू, मल्टिप्लायर घेतला आपला एच जो आहे तो मल्टिप्लायर घेतला, आणि एच मल्टिप्लायर घेतल्यानंतर मग आपल्याला काय मिळेल बघा, एच मल्टिप्लायर घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल, तर एफ वन मायनस एफ नॉट अपॉन 2 एफ वन मायनस एफ नॉट मायनस एफ टू इंटू एच मिळेल. आणि दॅट इज इक्वल टू मोड मायनस यल लोअर लिमिट असेल. मग ते यल जो आहे तो एका बाजूला आणला तर प्लस होईल, आणि यल प्लस एफ वन मायनस एफ नॉट अपॉन 2 एफ वन मायनस एफ नॉट मायनस
F2 इंटू एच अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल तर व्हॅल्यू ऑफ मोड आपल्याला मिळेल. इन दिस वे वी कॅन derive the formula for mode in case of grouped frequency distribution. So as we have seen formula for the grouped frequency distribution of mode. Now next measure of central tendency, last measure of central tendency, that is quartiles. So quartiles are quite similar to the median. So median divides the whole data in two equal parts, same like quartiles divide the whole data in four equal parts after arranging the data into ascending or descending order. So quartiles are the three values in the data which divides the whole data in four equal parts when the values are arranged in ascending or descending order. Here I have shown the diagram where the actual quartiles can fall and divide the data in four equal parts. So lower quartile is known as a first quartile, that is Q1. Second quartile is equal to median and it is known as Q2. Third quartile higher or upper quartile, that is Q3. In this way the quartiles falls in the data and divide the data in four equal parts. Now we have to see how to quartiles can be calculated. Now we are going to see the formulae of the quartiles in case of ungrouped data or discrete ungrouped data or raw data or individual series of observation. First of all we count the number of observations and then we use the formula size of n plus 1 by fourth observation for the Q1. Then for Q2 size of 2 into n plus 1 by fourth observation, and Q3 is size of 3 into n plus 1 by fourth observation. In this way we can find that observation whose serial numbers are given here after arranging the data in ascending or descending order. Most of time we use ascending order because it is simple to find the quartiles from the ascending order. These numbers or serials can be find same like the median. मीडियन मध्ये आपण काय करतो, ज्या पद्धतीनं इतक्या नंबरचं ऑब्झर्वेशन असं जे काढतो तसंच इथं सेम आपण काढायचं आणि तितक्या नंबरचं ऑब्झर्वेशन तुमच्या डेटा असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेल्या डेटामधलं तितक्या नंबरचं ऑब्झर्वेशन इथं ते नंबर ह्या फॉर्म्युल्यामधून आपल्याला कॅल्क्युलेट करता येतील. तितक्या नंबरचं ऑब्झर्वेशन म्हणजे ती तुमची क्वार्टाईल येईल Q1, Q2 और Q3. हे कधी ज्यावेळेला डेटा तुमचा रॉ असेल किंवा इंडिव्हिज्युअल सिरीजमध्ये असेल त्यावेळेला. इथे एक्झाम्पल एक घेतले बघा, एक्झाम्पल दिले त्यामध्ये आपण काय करू शकतो, कॉम्प्यूट द क्वार्टाइल्स फॉर द डेटा गिवन बिलो. आता हे सोल्युशन कॅल्क्युलेट करताना आपल्याला पहिल्यांदा डेटा असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहावा लागेल. सो असेंडिंग ऑर्डर ऑफ द डेटा इज 5, 8, 10, 15, 18, 25, 30, 35, 40, 45. Now Q1 is n plus 1 by fourth item, that is 10 plus, here n is 10. So मोजा तुम्ही ते मोजलं तर तुम्हाला if you will count the number then you will find that there is a 10 number of observations. So n is 10 and 10 plus 1 by fourth item, that is 2.75th item, and this 2.75th can be splitted as given below. First of all, complete digit, that is second item plus 3 by 4. 3 by 4 is nothing but 0.75. So instead of writing 3 by 4 you can write 0.75 there. 0.75 into in bracket third item minus second item. Why third? Because 2.75 lies between third and 3 and 2. So third item minus second item. So in this way we can put
the values. Second item is here, you can see in our ascending order. Second item is 8. So 8 plus 3 by 4 is nothing but 0.75 into third item is 10. So 10 minus again second item 8. So 8 plus 3 by 4 into 2. So 3 by 4 into 2 is nothing but 3 by 2. So 8 plus 1.5, that is 9.5. So 9.5 is a Q1. In this way you can find the Q1. If there will be the integer will not be there for the serial number, that is 2.75 is not the integer value, you can split it in the form of integer as per the formula given here and easily find the quartile. Similar procedure can be used for second and third quartile. So you can use third quartile here also. Q3 is equal to 3 into n plus 1 by fourth item. Similarly, you can put the value of n, that is 10 plus 1 divided by 4, that is nothing but 3 into 2.75th observation, that is nothing but 8.25th observation. So 8th item plus 1 by 4, that is 0.25 into 9th item minus 8th item. So 35 plus 1 by 4 into 40 minus 35. So 35 plus 1.25, that is 36.25 is the third quartile. In this way you can find the quartiles in case of raw data. Now for discrete frequency distribution, find the cumulative frequencies. First step is find cumulative frequencies, then find n plus 1 by fourth, find first quartile. पहिली क्वार्टाईल तुम्हाला काढायची असेल तर n प्लस 1 बाय 4 काढायचं, फाइंड करावं लागेल. सेकंड काढायची असेल तर 2 इंटू n प्लस 1 बाय 4 काढावं लागेल, फाइंड करावं लागेल. किंवा थर्ड क्वार्टाईल करायचं असेल तर 3 इंटू n प्लस 1 बाय 4 कॅल्क्युलेट करावं लागेल. इथं आपण फक्त Q1 साठी बघतोय म्हणून n प्लस 1 बाय 4 आपण असं म्हटलंय, फाइंड n प्लस 1 बाय 4. मग काय करायचं, त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये बघायचं. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये n प्लस 1 बाय 4 ची जी व्हॅल्यू काढलेली आहे त्या व्हॅल्यूच्या इतकी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे का बघायचं. या व्हॅल्यूच्या इतकी जर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असेल तर ठीक, लगेच त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ एक्स बघा. किंवा जर नसेल त्याच्या इक्वल टू तर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची, जस्ट ग्रेटर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. ओके, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायचा शक्यतो. आणि जर त्या n प्लस 1 बाय 4 ह्या व्हॅल्यूच्या इतकी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तिथं नसेल तर त्याच्यापेक्षा जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती आहे बघायची आणि त्याचा करस्पॉन्डिंग जी काय एक्स असेल तो म्हणजे तुमचा Q1 असेल. तसंच Q3 साठी 3 इंटू n प्लस 1 बाय 4 कॅल्क्युलेट करायचं. परत त्याच्या व्हॅल्यूच्या इतकी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे का बघायचं, नसेल तर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स जो असेल तो म्हणजे तुमचा काय असेल, Q3 असेल. इथे एक एक्झाम्पल आहे, एक दिलेले आहेत. आपल्याला काय करावं लागेल बघा, जरा मी मोठं करतो. एक्स आणि एफच्या व्हॅल्यू दिल्या आहेत. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढायच्या शक्यतो. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तर आपण काढलेल्या आहेत. ओके, आता काय करायचं, Q1 काढायचं असेल आपल्याला तर n प्लस 1 बाय फोर्थ आयटम, दॅट इज 24. n म्हणजे तुमचा काय, टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीची बेरीज म्हणजे तुमचा कॅपिटल N. सो 24 प्लस 1 डिवाइड बाय 4, दॅट इज 25 बाय 4. सो 6.25th आयटम असं निघेल. आता इथं 6.25th आयटम म्हणजे काय, 6.25च्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. इक्वल टू तर नाही आहे, जस्ट ग्रेटर किती आहे, 7 आहे. तर 7च्या करस्पॉन्डिंग एक्स काय आहे, तर दॅट इज 8 आहे. सो 8 इज द Q1. इथं लिहिलं आहे खाली, Q1 इज इक्वल टू 8. तसंच Q3 इज 3 इंटू n प्लस 1 बाय फोर्थ आयटम. सो 3 इंटू 24 प्लस 1 बाय fourth item, that is 18.75th item. मग 18.75च्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. ती किती आहे तर 20 आहे आणि 20च्या करस्पॉन्डिंग एक्स किती आहे, 24. सो Q3 इज 24. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमची क्वार्टाइल्स काढू शकता.
नाव फॉर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजेच ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी कसं कॅल्क्युलेट करायचं. तर पहिल्यांदा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढायच्या. त्यानंतर हे आता जे मी सांगतोय हे Q1 साठी फाइंड n/4, सी in the cumulative frequencies the value just greater than or equal to n/4, then corresponding class interval is called as first quartile class. पहिल्या क्वार्टाईलचा क्लास जर काढायचा असेल तर तुम्हाला n/4 कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्या n/4 च्या व्हॅल्यूच्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची आणि त्याचा करस्पॉन्डिंग जो क्लास असेल तो म्हणजे फर्स्ट क्वार्टाईल क्लास. तीच प्रोसिजर काय करायची थर्ड क्वार्टाईल क्लास जर तुम्हाला काढायचा असेल तर त्यासाठी करायची. म्हणजे 3 × n/4 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, त्याच्या इक्वल टू ऑर जस्ट ग्रेटर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची आणि त्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग क्लास जो असेल तो म्हणजे तुमचा थर्ड क्वार्टाईल क्लास असेल. ओके. आणि हे एकदा तुम्हाला क्लासेस मिळाले फर्स्ट क्वार्टाईल क्लास किंवा थर्ड क्वार्टाईल क्लास तर मग आपण काय करायचं आपला हा फॉर्म्युला वापरायचा. Q1 is equal to L plus n/4 ही Q1 साठी आहे. n/4 minus CF cumulative frequency of class preceding to the first quartile class असा आहे त्याचा अर्थ CF चा. CF minus CF upon F into H. L म्हणजे काय लोअर लिमिट ऑफ Q1 क्लास फर्स्ट क्वार्टाईल क्लासचं लोअर लिमिट. CF म्हणजे काय क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ ए क्लास प्रिव्हियस टू दी फर्स्ट क्वार्टाईल क्लास. F म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट क्वार्टाईल क्लास अँड H म्हणजे काय क्लास विड्थ. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं की तुम्हाला क्लास विड्थ मिळते. अशा पद्धतीनं हा Q1 चा फॉर्म्युला आहे. Q3 चा फॉर्म्युला पण तसाच. Q3 इज इक्वल टू L प्लस फक्त n/4 च्या ठिकाणी 3n/4 येणार, बाकीच्या टर्म तशाच. आणि तुमचा थर्ड क्वार्टाईल क्लास जो आहे त्या थर्ड क्वार्टाईल क्लाससाठी तुम्ही काय करू शकता त्या गोष्टी सगळ्या L, CF, F आणि Hचे सगळे सिग्निफिकन्स जे आहेत ओरिजिनल जे एक्सप्लेन केलेले आहेत ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे L म्हणजे लोअर लिमिट ऑफ थर्ड क्वार्टाईल क्लास, CF इज अ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिव्हियस टू थर्ड क्वार्टाईल क्लास, देन F इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड क्वार्टाईल क्लास अँड H इज द क्लास विड्थ ऑफ द थर्ड क्वार्टाईल क्लास. अशा पद्धतीनं आता इथे एक एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पलवरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की कशा पद्धतीनं आपण क्वार्टाईल्स काढू शकतो. आता इथं क्लासेस आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत, मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. सो वी हॅव टू फाइंड क्वार्टाईल्स फॉर दिस एक्झाम्पल. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड दी क्वार्टाईल क्लास, फर्स्ट क्वार्टाईल क्लास, थर्ड क्वार्टाईल क्लास. ओके. फॉर फर्स्ट क्वार्टाईल क्लास वी यूज n/4. n is total of frequency, सगळ्या फ्रिक्वेन्सीची बेरीज. And for third quartile class we can calculate 3 × n/4. So here is the class interval, class frequency and cumulative frequency. So here n/4 is 204 divided by 4, that is 51, and 3n/4 is 153. So to find first quartile class we see the less than cumulative frequency equal to 51 or just greater than 51. Here less than cumulative frequency equal to 51 is not available, so we can see the less than cumulative frequency just greater the 51, and that is 54, and its corresponding class is 20 to 30 is the first quartile class. Similarly we see the less than cumulative frequency equal to 153. So 153 is not there, so we see less than cumulative frequency just greater than 153, and that is 167, and its corresponding class is 60 to 70 is the third quartile class. In this way we can find the first quartile class and third quartile class. You can also find the second quartile class also, but here second quartile is equal to the median. So for the median we have seen all of the calculations in the section of median. So here we are going to see only first quartile and third quartile. So after finding the quartile class we use the formulae and dimensions of respective classes. So Q1 is L plus n/4 minus CF upon F into H.
So 20 to 30 is a first quartile class. So cumulative frequency of the class previous to the class 20 to 30, the class previous to the 20 to 30 is 10 to 20 and its less than cumulative frequency is 29. So CF is a 29. So here 29 is used. N by 4 is 51. Lower limit of that class 20 to 30 is 20 and frequency of that class is a 25. You can see here frequency of the class 20 to 30 is 25. So after putting all these values, we can calculate the value of Q1 and it is 28.8. Similarly, for the class 60 to 70, we use the formula for third quartile. 3n by 4 is calculated earlier, that is 153. For the class 60 to 70, lower limit is 60. Its corresponding frequency is 22 and less than cumulative frequency of the class previous to the class 60 to 70. Class previous to the class 60 to 70 is 50 to 60 and its corresponding cumulative frequency is 145 and that is used as a CF in the formula for Q3 and H is 10. So after solving this formula, we get the value of third quartile class is 63.63. In this way we can calculate the quartiles for raw data, discrete frequency distribution and also for grouped frequency distribution. So in this way we have today we have seen how to calculate mode and quartiles, that are remaining measures of central tendency in the previous lecture. So today we have completed other two measures of central tendency, that is mode and quartiles. So for today's lecture we are going to stop here. Thank you.